नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम नवीन महिना सुरू झाला आहे. आज आहे 1 नोव्हेंबर 2025, म्हणजेच नोव्हेंबरमधील पहिला दिवस. लक्षात घ्या, सवय लागत नसेल एक सेपरेट नोटबुक तयार करा. त्याच्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून जे आपण एक सुविचार ऐकतो पहा, कुठलीही गोष्ट 21 दिवस केली तर त्याची सवय लागते, बरोबर की नाही? तर स्वतःला एकदा या ठिकाणी एक चॅलेंज घेऊन बघा. तर 1 नोव्हेंबर 2025 पासून आपले व्हिडिओ तुम्ही 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत वहीमध्ये लिहून घेताल, बरोबर की नाही? आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा तरी की बाबा ही मन चुकीची आहे का बरोबर आहे. जर चुकीची असेल तर मला 22 नोव्हेंबरला नक्की सांगा की सर ही मन जी काही आहे ती चुकीची आहे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे स्वतःला एक सवय लावून घ्या की बाबा 21 दिवस मी दररोज व्हिडिओ पाहणार, दररोजचे प्रश्न दररोज लिहून घेणार. ही गोष्ट मला पाळायची आहे. आणि 22 नोव्हेंबरला मला नक्कीच तुम्ही तुमच्या नोट्सचा 2-3 फोटो पाठवा, जे मी 23 नोव्हेंबरला डायरेक्ट यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की कन्सिस्टन्सी मॅटर करते. 21 दिवस कुठलीही गोष्ट केली तर ती आपली सवय बनते, हॅबिट बनते. या गोष्टी मला सांगायच्या आहेत एवढ्याच या पहिल्या 1-2 मिनिटांमध्ये. त्याच्यामुळे स्वतःला एक सवय लावून घ्या. 1 नोव्हेंबर आहे 2025, नवीन महिना आहे, पहिली तारीख आहे. वही आणि पेन घेऊन लगेच बसा. नवीन असताल, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुढे जाण्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजचे नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर बजरंग सेतू असं या भारतातील पहिल्या इंडियाज फर्स्ट केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक प्रामाणिकपणे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय लिहून घ्या. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया, ज्याला आपण बोलतो PM श्री, ही जी काही योजना आहे, ही जी काही स्कीम आहे, या स्कीममध्ये सामील होण्यासाठी कोणत्या राज्याने केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही PM श्री योजना होती, या योजनेचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या. विद्यमान शाळांना, म्हणजे या ठिकाणी हे जे काही सामंजस्य करार केलेला आहे केरळने केंद्र सरकारसोबत, याच्या मागचा उद्देश काय तर विद्यमान शाळांना आधुनिक पायाभूत सुविधा, स्मार्ट वर्गखोल्या आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची सुसंगत दर्जेदार शिक्षणासह मॉडेल शाळांमध्ये श्रेणी सुधारित करणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. आणि PM श्री PMSHRI याचा फुल फॉर्म काय? प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. आणि ही जी काही PM श्री योजना होती ही लॉन्च कधी करण्यात आली होती तर 7 सप्टेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत PM श्री योजनेबद्दल आणि केरळने केंद्र सरकारसोबत केलेल्या सामंजस्य कराराबद्दल. म्हणून पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीलाच आपण केरळबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इटानगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इटानगर म्हणजेच काय? अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत 69व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. 2 पॉइंट लिहून घ्या. अरुणाचल प्रदेशने प्रथमच राष्ट्रीय शालेय खेळांचे आयोजन केले. हा कार्यक्रम स्कूल्स गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 71 वर्षांच्या इतिहासामध्ये एक माइलस्टोन ठरलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. पर्याय क्रमांक सी, इटानगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे झालं आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धाबद्दल. एकदा काय करूया, झालेल्या जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. इराणी चषक 2025चं विजेतेपद विदर्भाने जिंकलं. 2020चा MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीने. सुलतान ऑफ जोहर कप ऑस्ट्रेलियाने. अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने. बॅलन डिओर पुरस्कार पुरुषांचा जिंकला उस्माने डेम्बले यांनी आणि महिलांचा जिंकला एताने बोनमाटी यांनी. 2025चा पुरुष आशिया कप भारताने जिंकला तर सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप देखील भारताने जिंकली.
125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड याचं विजेतेपद मोहन बागान सुपर जायंटने जिंकलं. तर अंडर 18 वर्षाखालील मुलांची आणि मुलींची कबड्डी स्पर्धा भारताने त्याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे इंडिव्हिज्युअली दोन्ही संघाने. पुढचा प्रश्न क्रमांक 3. इस्रोने प्रक्षेपित केलेल्या भारतातील सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी CMS-03. किती? CMS-03 असं या इस्रोने लॉन्च केलेल्या भारतातील सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव आहे. दळणवळण उपग्रह म्हणजे काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट. ठीक आहे, याच्याबद्दल काही महत्त्वाचे 4-5 पॉईंट्स आहेत, ते व्यवस्थितपणे लिहून घ्या. सर्वात पहिल्यांदा हे काय आहे? इंडियाज हेविएस्ट कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. भारताचे LVM-3 प्रक्षेपण वाहन 2 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या 5व्या ऑपरेशनल फ्लाईटमध्ये LVM-3 M5 म्हणजे मिशन 5 असं जर लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. CMS-03 कम्युनिकेशन उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. CMS-03 हा एक मल्टी ब्रँड कम्युनिकेशन उपग्रह आहे जो भारतीय भूभागासह विस्तृत महासागरीय प्रवेशामध्ये जे काही प्रदेशामध्ये सेवा प्रदान करणार आहे. सुमारे 4400 किलो वजनाच्या CMS-03 हा भारतीय भूमीवरून जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट GTO मध्ये प्रक्षेपित केला जाणारा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह असेल आणि LVM-3च्या मागील मोहिमेमध्ये चंद्रयान 3 मोहीम सुरू करण्यात आली होती, जिथे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरणारा पहिला देश बनलेला आहे. या सगळ्या गोष्टी याच्या संदर्भात आहेत, संबंधित आहेत, याच्या रिलेटेड आहेत, त्या लिहून घेण्याचा प्रयत्न करा. कोण लॉन्च करणार आहे? इस्रो. तर इस्रो बद्दल इसरून जायचं नाही, लिहून घ्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे इस्रोचा. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जगातील पहिल्या अणु ऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची जी काही चाचणी आहे ती कोणत्या देशाने केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशियाने त्यांच्या अणु ऊर्जेवर चालणाऱ्या बुरेवेस्टनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे, जे एक अणुसक्षम शस्त्र आहे, मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे. बरोबर. तर जगातील पहिल्या अणु ऊर्जेवर चालणाऱ्या या क्षेपणास्त्राची बुरेवेस्टनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केली आहे रशियाने. रशिया ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन आणि 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज करणार आहेत. राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता देश फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट APEC AIG बैठकीचे आयोजन करत आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश. आणि APEC AG याचा फुल फॉर्म काय? एशिया पॅसिफिक ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ग्रुप. बरोबर. तर या बैठकीचे आयोजन करत आहे. बरोबर. पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट या बैठकीचे आयोजन करत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एअर क्वालिटी इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी कोणते शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुण्याला या ठिकाणी अव्वल स्थान मिळालेलं आहे. 1 नंबरला पुणे, 2 नंबरला मुंबई, 3 नंबरला नाशिक, 4 नंबरला अहमदाबाद आणि 5 नंबरला भोपाळ अशी ही रँकिंग आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. उद्भव उत्सव 2025 हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला गेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी MP मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उद्भव उत्सव हा जो काही उत्सव आहे तो आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव आहे जो की मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत आयोजित केला. पर्टिक्युलरली मध्य प्रदेशमध्ये कोठे विचारलं तर ग्वाल्हेर या ठिकाणी. याच्या मागचं वैशिष्ट्य काय आहे? प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? तर या कार्यक्रमामध्ये भारत आणि इतर देशांतील 1000हून अधिक कलाकारांचे सादरीकरण समाविष्ट आहे, ज्यामध्ये जागतिक आणि भारतीय कलाकृतींचे मिश्रण दिसून येणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट, ही न्यूज चर्चेमध्ये आहे आणि चर्चेमधील गोष्ट परीक्षेमध्ये येण्यासाठी या ठिकाणी संभाव्यता आहे. ठीक आहे. मध्य प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर,
बार्गी आणि बार्ना. पुढचा प्रश्न, अलीकडेच 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कुस्ती प्रकारामध्ये पहिले जागतिक विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुजित कलकल. लक्षात घ्या, कलकल कुस्ती, क फॉर कलकल, क फॉर कुस्ती असं लक्षात ठेवू शकता. सुजित कलकल, कलकल यांनी क कुस्ती, क कलकल आणि या कलकल कुस्तीमध्ये जीत म्हणजे त्यांनी जिंकलेलं आहे. बरोबर, सुजितने, असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सुजित विजेतेपद सुजित जिंकलेलं आहे. काय? कलकल. कलकल म्हणजेच काय? कुस्ती. कुस्ती प्रकारामध्ये. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो, सुजित कलकल हे कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत? तर सुजित कलकल, क म्हणजे कलकल, क म्हणजे कुस्ती असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, 2 पॉईंट लिहून घ्या. हे त्यांचे पहिलेच जागतिक विजेतेपद होते, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जातो. त्याने यापूर्वी एक अंडर-20 आशियाई अजिंक्यपद सुवर्णपदक आणि 2 अंडर-23 आशियाई विजेतेपदे जिंकलेली आहेत आणि त्यांनी पुरुषांच्या फ्रीस्टाईल 65 किलोग्राम गटामध्ये भाग घेतलेला, ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, आयर्लंड नावाचा देश आहे, त्या देशामधील भारताचे पुढील अँबॅसेडर राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक डी, मनीष गुप्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि आयर्लंडबद्दल आपण 2-3 दिवसापूर्वीच न्यूज पाहिली होती. कॅथरीन कॉनोली यांची आयर्लंडच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर ही देखील गोष्ट तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. कॅथरीन कॉनोली हे आयर्लंडचे नवीन महिला अध्यक्ष बनले आहेत आणि मनीष गुप्ता हे या ठिकाणी आयर्लंडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कामकाज पाहणार आहेत. पुढचा प्रश्न, 2025च्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक किती होता? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 7वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 7वा क्रमांक आहे. मग याच या ठिकाणी रँकिंगमध्ये 1 नंबरला कोण आहे? तर जपान आहे. जपानने एकूण 10 पदके जिंकली, त्याच्यामध्ये 6 सुवर्ण आहेत, 1 रौप्य आहे आणि 3 कांस्य आहेत. 2 नंबरला इराण आहे, एकूण 12 पदके. 3 नंबरला अमेरिका 11 पदके. अशा प्रकारे खाली जेव्हा येतो तर आपल्या भारताने एकूण 9 पदके जिंकली, त्याच्यामध्ये 1 सुवर्ण आहे, 2 रौप्य आहे आणि 6 कांस्य आहेत. आणि हे एक जी काही सुवर्ण जिंकलं आहे तेच आपल्या सुजित कलकलने, क म्हणजे कलकल, क म्हणजे कुस्ती, 75 किलोग्राम मध्ये कुस्ती खेळामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला एकमेकाला लिंक करायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, सायबर गुन्ह्यांना ज्ञात असलेल्या प्रतिबंधासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी जगातील पहिले कायदेशीर बंधनकारक जागतिक अधिवेशन कोणत्या नावाने ओळखलं जातं? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हनोई अधिवेशन. बरोबर, तर या हनोई अधिवेशनला काय म्हणून ओळखलं जातं? तर सायबर गुन्ह्यांना ज्ञात असलेल्या प्रतिबंधांसाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी जगातील पहिलं कायदेशीर बंधनकारक जागतिक अधिवेशन, याचं नाव आहे, या जे काही ओळखलं जातं अधिवेशन त्याचं नाव आहे हनोई अधिवेशन. हनोईमध्ये 72 राष्ट्रांनी ऐतिहासिक संयुक्त राष्ट्र सायबर गुन्हे करारावरती नुकतीच स्वाक्षरी केली आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, उत्तर प्रदेश राज्यातील 76व्या जिल्ह्यासाठी कोणते नाव जाहीर करण्यात आलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कल्याण सिंग नगर. याच्यावरून लक्षात येतं की या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये एकूण 76 डिस्ट्रिक्ट आहेत, 76 जिल्हे आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2025चा विज्ञान रत्न मरणोत्तर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, प्राचार्य जयंत विष्णू नारळीकर, प्रोफेसर CNR राव की डॉक्टर विक्रम साराभाई? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.